मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तरावर तुम्ही आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या माझी या चॅनलवरती राहू 12 भावांमध्ये जीवन ध्येय शोध नावाची एक सिरीज मालिका एपिसोड मी बनवतोय. आणि त्यामध्ये याच्या आधी मी 4-5 व्हिडिओ बनवलेत, ज्यामध्ये विविध भावांमध्ये राहू असताना काय फळ देतो त्या सिरीज मधला आज पुढचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, राहू हा जन्माचे प्रयोजन किंवा अपूर्ण आकांक्षा दर्शवतो. कुंडलीतील राहूची स्थिती कोणत्या भावात राहू आहे ते त्या व्यक्तीच्या मागील जन्मातील अपूर्ण इच्छा, आकांक्षा, ध्येय, महत्वाकांक्षा दर्शवते. राहू ज्या भावात आहे त्या भावाशी संबंधित गोष्टी मिळवण्यासाठी व्यक्ती वेडीवाकडी धडपड करते, जीव तोडून प्रयत्न करते, चुकीचं करते, बरोबर करते किंवा त्या क्षेत्रामध्ये काहीतरी असामान्य असं करून दाखवते, अशी तीव्र इच्छा ठेवते. त्या सिरीज मधला आपण पाहूयात आजचा व्हिडिओ राहू पंचम भावात. राहू पंचम भावात असताना जीवन ध्येय काय, प्रयोजन काय जन्माचं ते पाहूया. राहू पंचम भावात हा कल्पनांचा रंगमंच आणि प्रेमामध्ये गोंधळलेली किंवा प्रेमाची गोंधळलेली कहाणी असं त्याचं वर्णन करता येईल. त्याचं कारण काय आहे ना, की पंचम भावाची कारकत्व प्रेम असतं पण ते गुंतागुंतीचं. पंचम भाव हा बुद्धीचा कारक आहे. आपल्या बुद्धी असते पण ती भरकटलेली असतं, मन भरकटलेलं असतं. पंचम भावन संतती बघितली जाते, पण संतती हवी असते पण चिंता काही संपत नाहीये. आणि हे जर का सगळं एकत्र वाटत असेल तर समजून जावा की राहू तुमच्या पंचम भावामध्ये आहे. त्याचे हे संकेत आहेत. असेलच असं नाही, पण त्याचे हे संकेत आहेत. आता पंचम भावातील राहू म्हणजे काय? पंचम भावून काय बघतो आपण? विद्या, बुद्धी, प्रेम, संतती, तुमची सर्जनशीलता, क्रियाशील वृत्ती जी म्हणतो ना आपण, क्रिएटिव्हिटी, ती बघितली जाते. आणि सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? माणसाच्या मनाची रंगभूमी. तुम्ही त्याच्यावरती कसलंही चित्र रेखाटू शकता, रंगवू शकता, नाटक रंगवू शकता. त्याला म्हणतात ना फॅन्टसी. ते म्हणजे पंचम स्थान आहे. आणि इथे राहू आला की काय होतो, काय करतो? व्यक्तीला भरपूर शिकायची इच्छा असते. हे पण शिकतो, ते पण शिकतो. म्हणजे आपण बघितलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे तर एक उदाहरण आहे की एक मुलाला 12वीला अक्षरशः चांगले मार्क पडले होते आणि त्याचा फॉर्च्युनेटली मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही ग्रुपचा त्याचा 12वीचा स्टडी होता. दोन्हीकडेही पर्सेंटेज चांगले होते. आधी तो मेडिकलला गेला. पण नंतर ते 1 वर्षांनी कॅन्सल करून इंजिनिअरिंगला पण गेला तो. ही जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला ते सहज शक्य होतं, त्यामुळे झालेलं आहे. तसं म्हणजे माणसाला भरपूर शिकायची इच्छा असते, पण अभ्यासात गोंधळ होतो. एक प्रेम संबंधामध्ये तीव्र ओढ देतो. राहू आहे, तीव्र हव्यास देतो, हाव देतो, परंतु संबंध विस्कळीत होतात. संततीविषयी चिंता आहे, म्हणजे मूल होण्यापासून फारची चिंता असते सगळी. परंतु मग त्यात चिंता, अडचणी, भावनिक ताण राहतो एक प्रकारचा. कल्पना खूप असतात. पंचमातल्या राहू इतका कल्पना कुणाच्या नसतात. कल्पना विस्तार कुणाचाही नसतो. त्यांच्या इतका फॅन्टसी करणारा, डिझाइन करणारा, रंगवणारा दुसरा कुणी भेटणार नाही तुम्हाला. पण त्या साकार होत नाही. कारण राहू. आता काय आहे ना, मुळातच पास्ट लाईफमध्ये ह्या गोष्टींना व्यक्त करायला संधी मिळाली नव्हती किंवा तसे तुम्हाला चान्स मिळाला नसेल किंवा तसे तुमचे ते इच्छापूर्ती झाली नसेल. म्हणून ह्या जन्मात त्या इच्छा पूर्ण करता माणूस झपाटलेला असतो. पंचमातला राहू हा झपाटलेला असतो. प्रेमाचे सगळ्यात जास्त भुकेले, संतती करता जबरदस्त अफेक्शनेट म्हणतात तसं. अभ्यास सगळीकडचा करतील, परंतु त्यातली मास्टरी एकाही क्षेत्रातली असेल अशी शक्यता नसते. कारण ते कॉन्सन्ट्रेटेड नसतं ना बेसिकली. पंचमात राहू हा कलांच्या मोहात खेळतो. प्रेम, शिक्षण, संपत्ती या मार्गावरती झपाटल्यासारखा झपाटतो. शिकतो स्वतः निर्माण करायला, आतल्या कल्पना विश्वात रंग भरायला. मुलांनो, मुळात काय आहे ना, की मुलांचं ते किंवा संतती किंवा प्रेम किंवा कलाविश्व हे प्रयोजन जे आहे ना, त्याचा मूळ गाभा समजून घेतला ना, तर ते आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट करता येते. मग आता राहू पंचमातला तो काय शिकवतो, की बाहेरील प्रेम शोधण्यापेक्षा स्वतःच्या प्रेमाची व्याख्या आधी डिफाईन करा आणि कशा प्रकारचं प्रेम तुम्हाला हवंय ते बघा आणि ते मिळाल्यानंतर मग तिथं फुल स्टॉप द्या ना. उगाच सगळीकडे प्रेम खिरापतीसारखं वाटत बसायचं नाही. एक व्यक्ती मिळाली, एक आयडेंटिफाय झालेलं आहे, एक संबंध झालेला आहे चांगला, तर त्यामध्येच प्रेमाची देवाणघेवाण चांगली करा. मग ते बाकीचे जे काय आहे ते स्वतःच्या कल्पना, ज्ञान, मुलांसंबंध बरोबरचे नातेसंबंध जे आहेत ते घडवणं, हे देखील खरं प्रेमाचं रूप आहे. तुमच्या स्वतःच्या कल्पना, त्यातली एखादी कल्पना निवडा, तिला मूर्त रूप द्यायचा प्रयत्न करा.
ज्ञान एकाच क्षेत्रातलं मिळवा, पण ती इतकं अफाट मिळवा ना, राहू तुम्हाला ते अफाट ज्ञान मिळवण्याकरता प्रचंड मदत करू शकेल. ते अफाट ज्ञान मिळवा. आणि मुलांसोबत तर वेळ घालवा, त्यांच्याबरोबर नातेसंबंध कसे घडतील, अ, अ, काय म्हणतो ना आपण त्याला, कसे चांगले राहतील हे प्रयत्न करा. राहूचं या जन्मीचं कार्य काय आहे? तर प्रेमामध्ये स्थिरता घ्या. तुमच्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणा. संततीशी जोडलेलं नातं घट्ट कसं राहील, सकारात्मक कसं राहील, ते कटकटीचं न वाटता तुम्हाला चॅलेंजिंग कसं वाटेल आणि चॅलेंज ॲक्सेप्ट कसं करता येईल हे बघा. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी मगाशी म्हणालो तसं कुठलीतरी एका क्षेत्रामध्ये मास्टरी मिळवा आणि त्यात स्वतःचं स्थान निर्माण करा. आणि बघा मग तुम्हाला ह्या पंचमातल्या राहूचे काय फळ मिळतील ते. आता पंचमातला राहू आहे, तर उपाय तर हवेच आहेत. बरोबर का नाही? तर उपाय म्हणजे काय? तर पंचमातला राहू आहे तो जेवढा संततीप्रती तुम्ही आहात ना पालक म्हणून, तसेच तुमचे पालकांशी सुद्धा तुमचे संबंध म्हणजे संतती आणि पालक या दोघांशी संबंध सलोख्याचे ठेवा, प्रेमाने वागा. बरोबर आहे ना? त्यात मातेचा पण आला उल्लेख. माता आहे, पिता आहे. त्यानंतर रोज तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जर का जप केला ना, तर तो राहूला शांत करण्याकरता विष्णूच्या मंत्राइतका दुसरा काही असरदार उपाय नाहीये. मुलांच्या अभ्यासात काही गोंधळ असेल, त्यांना एखादा विषय किंवा एखादा चॅप्टर किंवा एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा पार्ट समजत नसेल, तर शांतपणे त्यांना त्यामध्ये मार्गदर्शन करा, मदत करा समजून घ्यायला. आणि सायंकाळी, दररोज सायंकाळी आपण म्हणतो ना दिवे लागण्याची वेळ, तेलवात करतो तेव्हा, अत्तर किंवा चंदनाच्या सुगंधाची उदबत्ती घरात लावा. तुमचं मन स्थिर होईल, शांत होईल. आणि शेवटचं, तुमचं मन प्रेमात स्थिर राहत नाही. शिक्षणात गोंधळ होतोय. मुलांना समजवणं, समजून घेणं कठीण जातंय. लक्षात घ्या, हे राहू पंचमात असल्याचं एक लक्षण आहे. तर जर का असं तुम्हाला वाटत असेल, की प्रेमात मन स्थिर राहत नाही, शिक्षणात गोंधळ होतोय, अभ्यासात गोंधळ होतोय, कॉन्सन्ट्रेट होत नाही, मुलांना समजावणं, समजून घेणं कठीण जातंय, तर तुम्ही फक्त कॉमेंटमध्ये ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये फक्त कल्पनावंत असं लिहा. मी तुम्हाला काही खास उपाय सांगू शकेल, देऊ शकेल. कारण लक्षात ठेवा, इथे जास्त बोलणं किंवा जास्त सांगणं ते अप्रस्तुत ठरतं. परंतु ते टार्गेटेड असेल ना, तर ते फोकस्ड होतं. तर मित्रांनो, माझा हा प्रयत्न होता राहू आणि जीवन ध्येय काय? त्याचा शोध कसा घ्यायचा? त्याचं प्रयोजन काय? आणि त्याच्यावरती काय उपाय करायचे आणि काय करायला पाहिजे हे सांगणारा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. आशा करतो की माझा हा व्हिडिओ तुमच्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचित देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि हो, व्हिडिओच्या खाली जर का वरती सांगितलेले सिम्प्टम तुम्हाला दिसत असतील, तर कल्पनावंत अशी कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.